नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत या ठिकाणी शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते व कोसारी गावचे सोसायटीचे माजी चेअरमन व रासपचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय किसन टेंगले साहेब उपस्थित आहेत. गेल्या 25 वर्षापासून रासपच्या माध्यमातून या भागामध्ये अगदी तळागाळामध्ये जाऊन गावगाड्यामध्ये पर्यंत जाऊन विकास कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते 5 वर्षे कोसारी सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन होते. सध्या त्यांच्या पत्नी कोसारी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. त्या माध्यमातून अनेक विकास कामे गावामध्ये राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षे रासपच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात त्यांचा थेट संपर्क आहे. अगदी राज्याचे जे रासपचे माजी मंत्री आहेत, रासपचे संस्थापक आहेत महादेवजी जानकर साहेब यांच्या हातात हात घालून अगदी लहानपणापासून त्यांनी राजकारणामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. तालुक्यामध्ये रासपचं संघटन करण्यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. कोसारीमध्ये अनेक आंदोलन करून अनेक लोकांना रस्ते तयार करून दिलेले आहेत. त्यामुळे कोणाची कामं असतील की थेट अगदी तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा मंत्रालयापर्यंत त्यांनी धडक मारून लोकांची कामं या ठिकाणी करून दिलेली आहेत. अगदी रेशन कार्डापासून ते मोठ्या प्रमाणात कामं करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. ते माननीय किसन टेंगले साहेब माझ्या समेत उपस्थित आहेत. टेंगले साहेब नमस्कार. नमस्ते. गेले 25 वर्षे तुम्ही जत तालुक्याच्या राजकारणामध्ये रासपच्या माध्यमातून काम करतायत. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही स्वतः इच्छुक आहेत. काँग्रेस आणि रासपच्या युतीच्या माध्यमातून आजच 4 वाजता आचारसंहिता या ठिकाणी जाहीर झालेली आहे. निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला, कसं नियोजन केलं तुम्ही? मी आता राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारणात माझी सुरुवात झाली 1998-99 म्हणजे 3री-4थीला असेल. महादेव जानकर साहेब यशवंत सेनेचं काम करत होते, सरसेनापती होते आणि त्यांची सुरुवात आमच्यात पहिली शाखा निघाली यशवंत सेने कोसारीला. 4च्या 5च्या दरम्यान शाळा सुटल्या आणि ज्यावेळी आम्ही घरी निघालो होतो त्यावेळी स्पीकरचा आवाज आला आणि मी काय गावात चालू आहे म्हणून बघायला गेलो आणि त्यांचं भाषण ऐकलं आणि तिथून मग समाजकार्याची आणि आवड निर्माण झाली. अगदी शालेय जीवनापासून सुरू केलं. जीवनापासून किती झाले शिक्षण तुमचं? माझं ग्रॅज्युएशन झालंय. हो. शालेय जीवनापासून तुम्हाला समाजकारण आणि राजकारणाची आवड निर्माण झाली, तिथून कार्याला सुरुवात झाली. कसं होतं त्यावेळची परिस्थिती कशी होती राजकीय? त्यावेळेची परिस्थिती अशी होती की जानकर साहेबाच्या माध्यमातून त्यांची भाषणं ऐकायला कुठेही कार्यक्रम असला की त्यांची भाषणं ऐकून आम्ही प्रेरित झालो. बाबा शिका, संघटित व्हा, हे आता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. त्या पद्धतीने जानकर साहेब सांगायचे तुम्ही शिका, कलेक्टर व्हा, आमदार व्हा किंवा खासदार व्हा, नाहीतर एक मोठा उद्योगपती व्हा. मग ते आम्हाला थोडं वाटायचं की बाबा एक आज इंजिनियर, गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आपल्या सगळ्या जीवनाचा त्याग करून लग्न केलं नाही, समाजासाठी असा अहोरात्र फिरणारा माणूस आपल्या बाबा एक दिशा देतोय आपल्या तरुणांना, तर आपण त्यांच्या विचारावर वागलं पाहिजे. या उद्देशानं आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आणि कायम त्यांचं आम्हाला मार्गदर्शन राहिलं. त्यांच्या मार्गदर्शनातून किंवा त्यांच्या सहवासातून आम्हाला असं एक आम्ही स्वतःशी बाबा घडलो की कुठलेही व्यसन नाही. अगदी गरीबाच्या घरात अगदी घोंगड्यावर बसणारा माणूस, त्यांच्या घरात समजा शिळी भाकरी असेल तर ते खाणारे अशी चटणी भाकर खाऊन आपला दिवस काढणारा माणूस. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही बाबा नेहमी इतरांसाठी झगडलं पाहिजे. बाबा आपल्या समाजासाठी किंवा गोरगरीब जनतेसाठी आपण काम केलं पाहिजे, ही त्यांच्यापासून आम्हाला ऊर्जा मिळाली. आणि त्यापासून आम्ही आजपर्यंत त्यांचं बाबा जसं साहेब सांगतील त्या पद्धतीनं समाजसेवा, 80% समाजसेवा, 20% राजकारण, त्या पद्धतीनं मी आज काम करत राहिलेलो आहे. आणि जानकर साहेब नेहमी सांगतात की आम्हाला बाबा तुम्ही शिकलं पाहिजे. महत्वाचं शिकल्याशिवाय एकतर शिकून मोठं होऊन कलेक्टर व्हा, IAS IPS व्हा, नाहीतर एखादा मोठा उद्योगपती व्हा, नाहीतर तुम्ही राजकारणात तरुणांनी यायला पाहिजे. राजकारणात आले तर आमदार खासदार व्हा. मोठं स्वप्न ठेवा. स्वप्न बघायला त्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांच्या त्यांनी स्वप्न बघायला शिकवल्यामुळे आज माझ्यासारखा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आज एवढ्या मोठ्या पदावर. पहिल्यांदा मी 2012ला निवडणूक लढवली. 2012 ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून मी एकटाच उभा राहिलो. त्यावेळी लोक बाबा हसायचे, ह्याचं काय आहे,
हे काय करू शकतोय. पण जानकर साहेबांनी दिलेली जी शिकवण होती, ऊर्जा होती, आपणाला जी मनाला वाटतंय ती केलं पाहिजे आणि राजकारणात आलं पाहिजे. आमची काही एवढी परिस्थिती नव्हती. त्यावेळी आला का निवडून तुम्ही? हा, त्यावेळी मी 9 मतांनी पडलो. क्या बात आहे. पुढं काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही 2 पॅनल होती. हा, आणि त्यात मी अपक्ष म्हणून एकटाच उभा राहिलो आणि 9 मतांनी पडलो. तिथूनच मला ऊर्जा मिळाली. आपण काय लढायला लागते, काहीतरी करू शकतोय. आणि जानकर साहेब म्हणतात की आपण बाबा संघर्ष केला आणि आपण सतत कामात राहिलो लोकांच्या, तर लोक आपणाला 100% स्वीकारतात. तिथं बाबा मग त्याच्याकडे पैसे कमी असू द्या अगर नसू द्या, त्यावेळी लोकांनी मला एक 10-15 हजार रुपये गोळा करून दिले. हा मुलगा चांगला आहे, लढो, तुझ्या पाठीशी आम्ही आहे. आणि ती माझी सुरुवातीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीने मला बरंच काय शिकवलं. आणि तिथून तुम्ही काम करायला सुरू केलं. काम करायला सुरू केलं. मी रेशन कार्ड पासून मुलांच्या, इतर मुलांच्या शाळेचे दाखले असू द्या, म्हणजे छोटी कामापासून मी इथं तहसीलदार कार्यालयात यायचे, कुणाच्या शाळेचे दाखले आहेत, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड नाव लावायचे. ही माझ्या अशाच कामातून मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्याच्या माध्यमातून माझी जास्त ओळख निर्माण झाली. आणि लोक मला ऍक्सेप्ट, गरीबाचा एक मुलगा आहे आणि सतत संघर्ष करतोय म्हणून मला त्यांनी स्वीकारायला सुरुवात केली आणि ताकद दिली. त्यानंतर कुठली निवडणूक लढवली तुम्ही? त्यानंतर मग मी 2017ची ग्रामपंचायत स्वतंत्र पॅनल लावलं रासपचं. सगळ्या शिटावर आता 11 सदस्य होते. मला काय पूर्ण पॅनल झालं नाही. मी 8 सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच नुसतंच शासनाने जाहीर केलं होतं. मी स्वतः लोकनियुक्त सरपंचाला उभा राहिलो, 8 सदस्यासाठी उभा केले आणि पूर्ण पॅनल मी ताकदीनं लढवलं. पण अवधानान अशी गोष्ट घडली की माझ्या पॅनल मधला सर्जेराव पाटील म्हणून, त्यांची आई, त्यावेळी पूल नव्हता कोसारी शेगाव, त्या पुलातनं म्हशी पलीकडे गेल्यावर म्हणून आणाय गेली आणि तिथं तिचा पाण्यात मृत्यू झाला. आणि 4 दिवस मतदानाच्या आधी. त्यावेळी आम्ही तिथं इलेक्शन थांबवलं, प्रचार करायचं, काय होईल ते होईल. पण आपला एका उमेदवाराच्या आईचा मृत्यू होतोय, त्यावेळी मी तिथं थांबवलं. त्यावेळी मी 2 नंबरची मतं घेतली. विद्यमान सरपंच होते एका साईडला, दुसरे माजी सरपंच, असे मातब्बरांच्या ह्याच्यात मी त्यावेळी 2 नंबरची मतं मला मिळाली आणि तिथं माझा एक सदस्य निवडून आला त्यावेळी. आणि तिथं अजून मला परत लोकांनी चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलं. त्यानंतर तुमच्या आशा पल्लवीत झाल्या. आशा पल्लवीत झाल्या. आपण जनतेसाठी काम केलं का जनता आपल्या 100% पाठीमागा उभा राहत्या, ही मला एक ऊर्जा मिळाली. आणि त्या ऊर्जेतून मग परत नंतर मी आता 2023-22ला सोसायटीचं पॅनल लावलं, स्वतंत्र सोसायटीचं पॅनल लावलं. आणि त्या सोसायटीच्या पॅनलमध्ये माझी 13 झिरोन माझा जनतेनं माझ्या पाठीशी राहून विजय केला. आणि त्या विजयातून मला अजून काम करायची खूप मोठी संधी मिळाली. चेअरमन झाले तुम्ही? मग मला आमच्या सगळ्या संचालकाच्या पाठिंब्याने मी चेअरमन झालो. आणि चेअरमन झाल्यानंतर पहिला विजय होता तुमचा आयुष्यातला. कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेला? खूप आनंद झाला. जानकर साहेब आले ते सत्कारला? हो, जानकर साहेब स्वतः आले होते, कार्यक्रम घेतला. आणि 3-3.5 कोटीची आमची संस्था होती, ती मी 8-8.5 कोटीवर नेऊन ठेवली. लोकांना, आमच्या शेतकऱ्यांना सभासद करून घेऊन त्यांची कर्ज मंजुरी आणून जास्तीत जास्त लोकांना कर्ज दिले बँकेच्या माध्यमातून, जिल्हा मध्यवर्ती माध्यमातून. आणि तिथून मग अजून 1 वर्षात पुढं एक 8-9 महिन्यात ग्रामपंचायत होती. त्याचा फायदा मला परत अजून लोकांनी, मी हे काम केल्यामुळे, काम करणारा मुलगा आहे म्हणून पाठीशी राहिले लोक. मी सोसायटीचा इलेक्शनच्या आधी, ग्रामपंचायत इलेक्शनच्या आधी राजीनामा दिला माझ्या पदाचा, चेअरमन पदाचा. आणि सुवर्ण उत्तम मारनोर, आमचे मित्र उत्तम मारनोर यांच्या मंडळीला चेअरमन केलं. आणि इकडे ग्रामपंचायतला माझी मंडळी उभा केली लोकनियुक्त सरपंचाला. आणि स्वतंत्र परत पॅनल लावलं. किती सीट आल्या? माझ्या 5 सदस्य आले आणि सरपंच असे 6 निवडून आले. आणि त्याच्या माध्यमातून आता म्हणजे पहिला दोन्ही विजय झाले तुमचे, सोसायटी पण आली आणि ग्रामपंचायत पण आले. त्यानंतर कशी कामाची सुरुवात केली तुम्ही? कामाची सुरुवात 2023ला जसा पदभार स्वीकारला सरपंच पदाचा मंडळीनं, मंडळी सुशिक्षित आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतला ज्या बेसिक अडचणी आहेत लोकांच्या, गावात आपल्या काय पाहिजे, शिक्षण, पाणी, लाईट, आरोग्य,
रस्ते, दळणवळणाच्या सोयी हं. ह्याच्यावर मी भर दिला. हं. पहिल्यांदा शिक्षण व्यवस्था हं. आणि पाणी हं. या 2 गोष्टी मी ठरवल्या की बाबा एक एक गोष्ट आपण टप्प्याटप्प्याने पुढे जायचं. हं. आणि आपल्या पहिल्यांदा मग 1,80,00,000 योजना जलजीवनची पूर्ण झाली. हं. त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना पाणी द्यायचं. हं. मग योजना पूर्ण झाल्या. हं. आता या 1 महिन्याभरात आम्ही नळ देऊन पाणी टेस्टिंग हर घर जल हर घर जल हं. ती एक योजना झाली. शासनाचं ब्रीदवाक्य आहे. हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात चांगल्या आमच्या शाळा, हं. जिल्हा परिषद शाळा असू द्या हं. किंवा माध्यमिक शाळा, हं. त्या त्या शाळेनं भेटी देत होता तुम्ही. भेटी दिल्या आणि हं. तिथल्या ज्या काही अडचणी आहेत हं. शिक्षक त्या मुलांना सोडवण्याचा प्रयत्न केला. 100% सोडवलेत आम्ही. त्यानंतर किती निधी आता लोकनियुक्त सरपंच होऊन जवळजवळ 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 3 वर्ष. त्या माध्यमातून किती कोटीचा निधी गावामध्ये खर्च केला तुम्ही? आता माझ्या माहितीनुसार 15व्या वित्त आयोगातनं एक 75 लाखाच्या आसपास काम झालंय हं. आतापर्यंत. हं. आणि नंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं कोसारी ते सिंगनळे हं. हे 5.25 कोटीचं काम हं. प्रगतीपथावर म्हणजे संपत आलंय. हं. कोसारी ते प्रतापूर 4.5 कोटीचं हं. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतनं काम पूर्ण झालंय. हं. कोसारी ते गुळवंची हं. नाबार्डच्या माध्यमातून 2,60,00,000चा रस्ता तिथं हं. गुळवंचीच्या गावापर्यंत पूर्ण झालाय. हं. कोसारी ते तिप्पेळी 9 किलोमीटरचं काम हं. 3,60,00,000चं पूर्ण झालंय. हं. कोसारी ते शेगाव हं. 3 किलोमीटरचं काम 1 कोटीचं पूर्ण झालंय. हं. हे सगळे जवळजवळ 18-20 कोटीची कामं रस्त्याची झालीत. हं. आता चालू कामे गावांतर्गत दलित वस्तीतनं 55 लाखाची रस्त्याची कामं चालू आहेत. हं. 5 लाखाचं गटारीचं काम पूर्ण झालंय. हं. 55 लाख रस्त्याची कामं पूर्ण झालीत. हं. आता 4 दिवसापूर्वी 1,64,00,000चा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मंजूर केला आहे. हं. मारनोळवाडी शाळेची दुरावस्था खूप बेकार होती. हं. म्हणजे मुलांना बसायला जागा नव्हती. जागा नव्हती. एक खोली मी दुरुस्त करून दिल्या गेल्या वर्षी. हं. एक खोली आता तिथं आमदार साहेबाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आता मंजूर आहे 11 लाखाची. हं. एक भोसले वस्ती म्हणून एक तिथं पूर्ण छत गळत आहे आज. हं. कित्येक वर्ष झालं. त्या शाळेसाठी 2 खोल्याला 11 लाख दुरुस्तीसाठी मंजूर झालेत. हं. हा बऱ्यापैकी गावाच्या माध्यमातून लोकांच्या म्हणजे समस्या- विजय कामाची घोडदौड सुरू आहे हो, सध्या. खूप घोडदौड सुरू आहे. हं. अजून 4.5 कोटीचं हा. तलाव क्रमांक 1 कोसारी तलाव क्रमांक 1 मधून हं. लोकांच्या म्हणजे बरेच क्षेत्र येतात. 30-4.5 कोटीची हं. बंदिस्त पाईपलाईन चालू आहे. हं. प्रत्येक शेतकऱ्यांच्या हं. रानात पाणी, हं. शेतात पाणी, हं. ती एक काम प्रगतीपथावर आहे. हं. नंतर अंतिम टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आहे. टप्प्यात आहे. हा. मंत्रालयात फाईल आहे. हं. ती 1 कोटी, 1.25 कोटी, 1.5 कोटीची तीही एक काम होईल. हं. व्यायामशाळेचं अंतिम टप्प्यात आहे. हं. अशी बरीचशी कामं या माध्यमातून तुमची सुरू आहेत. हो या माध्यमातून सुरू आहे. जानकर साहेबाच्या हं. फंडातून मी 10 लाखाचे हं. सोलर लॅम्प बसवलेत. एक कोसारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एक बसवलाय हं. आणि एक मारनोळवाडी अंगणवाडी हं. तिथं बसवलाय. हं. सगळ्या अंगणवाड्यांना मुलांना हं. जे काय लागते रंगरंगोटी असो, हं. वॉल कंपाऊंड असो, हं. आतल्या भिंती, हं. ह्या ते सुद्धा सुरू आहे. हा त्या कामं झालेत. सगळ्या शिक्षणावर खूप भर दिलाय. कारण शिक्षण हे एक ज्ञान मंदिर आहे. ज्ञान मंदिर आहे. त्यासाठी तुम्ही तिकडे लक्ष दिलं. हा मुलं तिथूनच घडणार आहेत. गावचा विकास तिथून, तरुण पिढी घडली तरच हा. गावचा विकास होणार आहे. आणि आमच्या गावात विशेष मला सांगायला अभिमान वाटेल की हं. जवळजवळ 3 वर्षात 40 मुलं शासकीय नोकरीत लागले. क्या बात आहे. हो 40 मुलांचे त्याला शासकीय, गावचं योगदान मोठं आहे. हो गावचे योगदान. आणि गावातली सर्व लोकांचं हं. ह्या माझ्या कामात हं. त्यांची ताकद आहे. गावाच्या जनतेने आशीर्वाद दिलाय म्हणून मला आज तिथं त्यामुळे काम तुमची करायला- घोडदौड सुरू हो आहे. हो हा. प्रत्येक हर एक गोष्टीत आमचं जी आमचे 11 सदस्य आहेत ग्रामपंचायत मधले त्यांचं काय आमचं सहकार्य असतंय कुठल्याही कामाला. हे एकंदरीत बघितलं तर तुम्ही गावचा विकास तुमच्या खांद्यावर होता. त्याचं शिवधनुष्य तुम्ही खांद्यावर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा गावामध्ये विकास केलेला आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे. सोसायटीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. हे परिस्थिती बघितल्यानंतर आजच आता आचारसंहिता लागू झालेली आहे 4 वाजता.
त्यानंतर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तुम्ही रासप काँग्रेस युतीकडून इच्छुक आहे. हो. काय सांगता येईल तुम्हाला, कसं नियोजन केलं जिल्हा परिषदचं? नाही, आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जत तालुक्याचा विचार केला तर आम्ही आता स्वतंत्र लढायचं ठरवलंच होतं. पण आमचे वरिष्ठ जानकर साहेब यांनी की नगरपालिकेला तुमची युती झाली. हा. त्यामुळं आता महाराष्ट्रात काँग्रेस सोबत युती झालेली आहे. काँग्रेस काही ठिकाणी वंचित सोबत. त्यामुळं आता काँग्रेसकडनं आम्हाला काही जिल्हा परिषद गटाच्या मागणी आहे आमची. त्यांना अजून काही आमची बैठक झालेली नाही. पण आम्ही 1-2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीची आमची मागणी आहे काँग्रेसकडे, आम्ही त्यांच्याकडे करणार आहे. मग त्यातला शेगाव जिल्हा परिषद गट प्राधान्याने मी माझ्यासाठी किंवा आमच्या रासपसाठी सोडावा असं मी मागणी साहेबांकडे बी केल्या. आणि आता ज्यावेळी आमची बैठक बसेल, वरिष्ठ ठरवेल, त्यावेळी शेगाव जिल्हा परिषद गट त्याने आमच्यासाठी सोडायला पाहिजे. किती गाव आहेत शेगाव जिल्हा परिषद? शेगाव जिल्हा परिषद मध्ये 15 गाव आहेत. काय सांगता येतील गाव कुठले कुठले आहेत? तिकडून शिंगणळी पासून शिंगणळी, मोकाशवाडी, बागलवाडी, शेगाव, वाळेखिंडी, नवाळवाडी, बेवनूर, गुळवंची, प्रतापूर, कुंभारी, बागेवाडी, बिरनाळ, तिप्पेळी आणि कोसारी अशी 15 गावं आहेत. काय नियोजन आहे तुमचं? समजा तुम्हाला उमेदवारी दिली आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली तर काय त्या मतदारसंघासाठी तुमचं डोक्यात आहे करायचं? माझे असं डोक्यात आहे की बाबा प्रत्येक गावात माझा जनसंपर्क आहेच. आज मी 20 वर्ष झालं काम करतोय. प्रत्येक लोकांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मी पोहोचलोय. बरेच मी रस्त्यासाठी आंदोलन केलेत. आमच्या कोसारी गावापासून सुरुवात झाली माझी पहिल्या आंदोलनाची. गावातील आमचा रस्ता थांबवला होता, तिथून माझी रस्त्यासाठी मी आंदोलन केलं. मग बऱ्याच आता पाठीमागच्या वेळी देखील कोसारी ते वाळेखिंडी शिव हद्दीवरचा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवला. त्यावेळी मी प्रांत ऑफिस सोडून 4 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्यामुळं बऱ्याच भागातल्या लोकांचं मला फोन येतील किंवा तुम्ही काय केलं किंवा आता एवढा फंड तुम्ही कसा आणला. इतर सरपंचही फोन येतात, सदस्यांचं फोन येतात, गावातल्या इतर बाहेरच्या गावातल्या सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता? हो, मी माझ्या पद्धतीने मी मार्गदर्शन करतोय. त्यांचं प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत जातोय ऑफिसला, कुठल्याही ऑफिसला असो. आणि मी असं ठरवलं की बाबा माझा जनसंपर्क आहे आणि या जनसंपर्काच्या माध्यमातून त्या लोकांची ही अपेक्षा आहे की बाबा हा संघर्षातून आलाय, बरेच वर्ष जानकर साहेबांसोबत एकनिष्ठ आहे. बऱ्याच ऑफर किंवा बरेच राजकीय पक्षाकडनं मला ऑफर आलते की बाबा तुम्ही कुठं म्हणजे नाही, मला पाय ढळला नाही, नाही अजिबात ढळणारही नाही. आणि जिथून आपली सुरुवात झाल्या कायमस्वरूपी राहणार. ज्यानं आपल्याला चालायला शिकवलंय त्याला कधीच विसरायचं नाही. आम्ही त्याच्यासोबत. पण आताच्या राजकारणात होत नाही तसं. नाही, जरी नसेल इतरांचं काय मला माहित नाही, पण मला काय असं काय कमवायचं नाही का. मला फक्त माझं निष्ठा ठेवायची, निष्ठा आणि प्रामाणिकपणा. आपलं निष्ठेला महत्व आहे. निष्ठा. मला काय धन दौलत कमवायची नाही किंवा असं नाही. फक्त जनतेची सेवा आणि आपल्या पक्षाशी किंवा आपल्या नेत्याशी प्रामाणिक. आजच्या काळात राजकारण ही लय गडूळ झालंय. आज इथं तर सकाळी दुसऱ्या पक्षात, संध्याकाळी एका तर सकाळी दुसऱ्यात, अशी परिस्थिती आता आपण आज बघायलाच लागलोय. पण माझं असं नाही की बाबा हे असं सध्या अशी अवस्था आहे. त्यामुळे तरुण जे युवक आहेत राजकारणात यायला तयार नाहीत. काय सांगता येईल तुम्हाला असं जर परिस्थिती राहिली तर? नाही, तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. आता तरुणांनी जर ही राजकारणाची दिशा किंवा या देशाचा विकास करायचा किंवा काहीतरी बदल करायचा असेल तर हे तरुणच घडवू शकते. माझं एक असं प्रामाणिक मत आहे की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. तरुण पिढीनं ठरवलं पाहिजे की बाबा आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आता असं व्हायला लागलंय की फक्त जे मरणारे पण जे म्हणायचं दुसऱ्याच्या उचलायचं आणि परत काय आहे. जर आपण चांगली माणसं सत्तेत बसवली, चांगली माणसं विचाराची, आपल्या शाहू फुले आंबेडकर विचाराची माणसं जर आपल्याला तिथे आपल्या विचाराचा माणूस गेला तरच तिथला विकास होणार आहे. नाहीतर निवडून द्यायचं आणि परत त्याच्या घर प्रपंचात किंवा त्याच्याच स्वतःच्या धन दौलत कमवण्यात जर त्याने वेळ घालवला तर गावचा विकास होणार नाही किंवा जनतेचं त्यात नुकसानच होणार आहे. त्यामुळं माझं एक तरुणांना असं सांगणं आहे की बाबा आपण राजकारणात आलं पाहिजे. आपण एक चांगला विचार केला पाहिजे की बाबा जरी आपल्याला स्वतःला निवडणुकीला उभा राहायचं नसेल तर पण माझ्या विचाराचा माणूस तर निवडून गेला पाहिजे. मी ज्याला मत टाकतोय ती माझ्या विचाराचा असावा आणि काम करणारा असावा.
आज मला एखाद्याने काम सांगितलं किंवा अमुक अमुक असं गोष्ट करायची आहे, तर ती मी केली पाहिजे किंवा मी सांगितलेल्या माणसाने ती काम व्हायला पाहिजे, अशा विचाराचा माणूस तरुणांनी पाठवला पाहिजे. नाहीतर असं होतं की परत एखाद्याचं माझी इच्छा आहे मस्त असं काम व्हायला पाहिजे, पण पुढच्या काम करणाऱ्या माणसाची इच्छाच तशी नसेल तर होणार नाही. किंवा प्रशासन आता गावात प्रशासन चालवायचं म्हटलं किंवा बाबा तलाठी असो, ग्रामसेवक असो, वायरमॅन असो किंवा आरोग्य अधिकारी असो, त्यांच्यावर आपला बारीक नजर पाहिजे, वचक पाहिजे. ती वेळेवर येते का नाही, आरोग्याच्या बाबाच्या बाबतीत जी दवाखान्याची अजूनही जर बघितलं तर जत तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधा गावगाड्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत. कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्याच्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. अनेक गावचे तलाठी गावामध्ये जात नाही अशा लोकांच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवक वेळेवर येत नाहीत. ह्यासाठी काय डोक्यात आहे तुमच्या? तिथल्या राजकीय लोकांनी अधिकारी नाही याचं कारण काय आहे? राजकीय लोकांचं वचक नाही. राजकीय लोकांचा वचक नाही. राजकीय लोक म्हणतात आपलं काम झालं, विषय संपला, जनतेशी त्यांना काय देणं घेणंच नाही. मग त्या गावात असं होतंय. आत्ताच्या तलाट्यांची परिस्थिती बी अशी आहे की 5-5 गाव आहेत, 4-4 गाव आहेत एका तलाट्यात. त्यांना लोड होतोय. त्यांना लोड आहे. आता ग्रामसेवक यायलाच पाहिजे. आता माझ्या गावचा ग्रामसेवक दररोज आहे. फक्त इथे मिटिंग असेल तर गावात येऊन इथल्या मिटिंगला येतो, किंवा जर सांगलीला मिटिंग असेल तर त्याच दिवशी तेवढा येणार नाही. पण प्रशासनात कृषी विभागाच्या योजना पोहोचतात. हो, आमच्या गावात आता पांडुरंग शिंदे म्हणून हिवऱ्याचे आहेत कृषी सहाय्यक, तर ती दररोज आमच्या आहेत भागात. आमच्या गावात बरोच फळबाग योजना, तुतीची असो, आंबा असो, पेरू असो, लोकांच्या थेट बांधापर्यंत येऊन योजना असो, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या आता आहेत, कडबा कटर, औषध मारायची पंप इलेक्ट्रिकल असो, ही जी शेतीला जी निगडीत आहेत सगळ्या योजना माझ्या गावात आहेत. अधिकारी येतोय शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन. त्यासाठी सरपंच सुद्धा ऍक्टिव्ह पाहिजे. सरपंच ऍक्टिव्ह असेल, सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आहे. तो जर नागरिक ऍक्टिव्ह असेल तर कर्मचारी सुद्धा वेळेवर येऊ शकतात, गावचा विकास होऊ शकतो. जर एकंदरीत बघितलं तर पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार असेल, या 4 विभागाच्या योजना तुम्ही जर आता तिकीट मिळालं, निवडून आला तर काय कशा पद्धतीने राबवता येतील शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात? हजारो योजना आहेत. हजारो योजना आहेत, पण लोकांना माहित नाही. त्या लोकांपर्यंत नेण्यासाठी मी नवीन बाबा जे काय जाहिरात आहेत लोकांपर्यंत. आता कसं, आताचं युग कसं आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. थेट खिशात जाते मोबाईलद्वारे त्यांच्या. हो, मग माझं असं आहे की प्रत्येक घरातल्या नागरिकाशी आपण कनेक्ट होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. असं सगळे ग्रुप आहेत तुमचे? हो, माझ्याकडे 150 ग्रुप आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून पोचतोय. तरी मी दररोज फिरत असतोय या गावातून त्या गावातून, किंवा प्रत्येक नागरिकांशी आपण भेटून त्यांचेही फोन मला येते. मी काय नवीन योजना आली किंवा योजनेच्या बाबतीतली संदर्भातली माहिती सोशल मीडियावर टाकत असतोय. मग कुणाला काय करायचं असेल, माहिती नसेल तर ती मला फोन करते. विधवा पेन्शन असो, श्रावण बाळा असो, किंवा ज्या योजना शासनाच्या आहेत सध्या तुम्ही ते लोकांना सांगताय. हो, अपंगाचे योजना असो, ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून, तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत 100% पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. आणि इतर काय नवीन प्रत्येक माझं कसं आहे, शिक्षण, पाणी, आरोग्य ह्या गोष्टी शासन त्याला पैसे देतच असते मूलभूत, पण त्या राबवण्यात आपण कमी पडतोय. ग्रामसेवकला काय त्यांचा पगार चालू असतो, तलाट्याला काय त्यांचा पगार चालू असतो, त्यांचं फक्त दिवस भरायचं. पण त्यांची जर आपण त्यांना कोऑपरेटिव्ह केलं तर त्यांच्यापेक्षा जास्त ते आपल्याला कोऑपरेटिव्ह करतात, मदत करतात. 100%. आता माझ्या गावात सगळे अधिकारी कोऑपरेटिव्ह करतात. सगळे शिक्षक स्टाफ आमचा कोऑपरेटिव्ह आहे. आता तुम्ही आमच्या शाळेत कधी तर आला तर शाळेंना कधी येऊन भेटी द्या. आमचे शिक्षण कसं आहे, शिक्षणाच्या बाबतीत शाळा आज आमची गुणवत्तेच्या बाबतीत असो, स्वच्छतेच्या बाबतीत असो, झाडे लावले 400-500 झाडे गेल्या वर्षी आम्ही लावलेत. आणि सगळ्या शाळेंना फिल्टर दिलेत. आता 3 शाळेला मी मोठं पिण्यासाठी मुलांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी त्यासाठी दिलेत. प्रत्येक अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला 4-4, 5-5 धान्याचे कोठारे दिलेत.
किंवा ती धान्य अलगा तांदूळ एकीकडे पडलेला असतोय, वाटाणा एकीकडे पडलेला असतोय, शेंगदाणे एकीकडे पडलेले असते. ह्याच्या आधीची परिस्थिती माझ्या नजरेला ते आले होते. ज्यावेळी मी अंगणवाडीला भेटी दिल्या त्यासाठी मी त्यांना आता धान्याचे कोठारे 100 किलोचे अंगणवाडीला 3-4, मराठी शाळेला 3-4 मुलांची संख्या त्या संख्येनुसार किती येते त्यानुसार त्यांना धान्याचे कोठारे, नंतर डस्टबिन, कचरा कुंड्या, सगळ्या शाळेत कचरा कुंड्या दिलेत. सगळ्या शाळेवर मी सोलरची मागणी केली. आता आमच्या अंगणवाडीवर एक अंगणवाडीवर सोलर बसवले, मराठी शाळेत सोलर आहे, आमच्या ग्रामपंचायतीवर सोलर बसवले. अशा सोलरच्या योजना आम्ही जास्तीत जास्त म्हणजे लाईटची बचत जे आता आम्हाला लाईट बिल भरायला लागते ती सौर ऊर्जेवर बसवलं तर लाईट बिल आमचं कमी होईल. असं एक करायला लागलो की आम्ही 15 आयुक्तांना प्रत्येक शाळेला जिल्हा परिषदकडे बी मागणी केली. आम्ही जिल्हा परिषद बी काय बसवून देईल, काय ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसवेल. आता 2 शाळेला माझ्या इंटरॅक्टिव्ह बोर्ड, डिजिटल बोर्ड 2 शाळा मारनो आपले सांगोलकर वस्ती या शाळेवर एक आणि कोसारी जिल्हा परिषद शाळेत 2 बसवले. आता इतर 4 शाळा आहेत. एकूण माझ्या जिल्हा परिषद 6 शाळा आहेत, 5 अंगणवाडी आहेत. तर मी आता प्रत्येक शाळेला एक देणार आहे 15 वित्त आयोगातनं. काय लोकवर्गणीतनं आता कोसारी जिल्हा परिषद शाळेत लोकवर्गणीतनं 5 ते 6 लाखाची कामं झाली. बाला पेंटिंग, ग्राउंड असो, पाण्याची सोय असो किंवा मुलांना जे काय आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता माझ्या आता विद्यमान उपसरपंच सतीश चव्हाण तिने 3 लाखाच्या आम्ही स्वागत कमान दिल्या. आता परवाच स्वागत कमानीचं उद्घाटन केलं आम्ही. नंतर 25 लाखाच्या आता ग्रामपंचायत नवीन इमारत मंजूर झाले, तिचंही उद्घाटन त्या दिवशी म्हणजे एकाच दिवशी दोन्ही आम्ही समारंभ घेतले. बऱ्यापैकी विकास कामं झाले. आता एक माणूस 3-3 लाख रुपये देतो, कधी देतो, त्यांना आपण त्या प्रवाहात आणलं पाहिजे. माझी विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, मी शाळेत शिकून गेलोय, माझं काहीतरी देणं आहे, या भावनेतून मदत करायला, पण त्या मदत आपण त्यांच्यापर्यंत मागणी तर केली पाहिजे. मी ह्या माध्यमातून ग्रुप काढला माझी विद्यार्थ्यांचा आणि ज्यांना ज्यांना काय मदत करता, फक्त आम्हाला रंगरंगोटी करायची होती, पेंटिंग. तर फक्त मला वाटतं 36 तासातच आमची ती अमाऊंट झाली होती. फक्त स्कॅनर टाकला, बरोबर, एक खातं काढून जिल्हा परिषद शाळेचा स्कॅनर टाकला तर 2.25 लाख रुपये खाली एक 24 ते 36 तासात. परत सर म्हणले आता आपल्याला एवढंच पैसे लागणार आहेत, थांबवा, पुढं जे काम आहे त्यावेळी आम्ही सांगतो. आताही लोक माझे विद्यार्थी आम्हाला तसं पैसे द्यायला तयार आहेत. मारणवाडीवर तसंच केलं. शाळा बघायला यायला पाहिजे या 100% शाळा बघायला. आणि ह्यावेळी आमची शाळा तालुक्यात, जिल्ह्यात तिचं गुणवत्ता येते ती येईल. सगळ्या शाळा आम्ही म्हणजे आता धोरण तुम्ही पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राबवणार. कसं आहे, शासन सगळीकडेच पैसे देऊ शकत नाही, वेळेत शासन देतं, पण आज गरज आहे ते आज मिळणार नाही ना. पण लोकवर्गणी सुद्धा हात लागला पाहिजे. लोकवर्गणी 100 माणसाने रुपया दिला तर 100 रुपये होते आणि एकाच व्यक्तीकडनं 100 रुपये घ्यायचं म्हटलं तर त्याला लोड होते. म्हणून मी असंच ठरवलं की बाबा 2-2 हजार 1000 रुपये दिले तर आपलं 1 लाख रुपयेच काम 50 लोकांनी 2-2 हजार दिले काय होऊन जातं. आज 2,000 किंवा 3,000 द्यायला काय जास्त. आज तुम्हाला शिक्षणाची व्यवस्था म्हणले तर इंग्लिश मिडियमकडे जर तुम्ही वळला तर त्याच्या कपड्यापासून, त्याच्या बुटापासून, त्याच्या बॅग पासून आणि शाळेपर्यंत जाऊस तर खर्चच आहे. जिल्हा परिषद आपल्याला फुकट मोफत करू शकते आणि चांगलं. मग त्यातल्या शिक्षकांना जर आपण कॉपरेटिव्ह केलं, त्यांना थोडी मदत केली, ते उत्साहानं करू शकतात, उत्साहानं काम करू शकते. तीच परिस्थिती तीच आम्ही कोसारीत घडवले. कोसारीची शाळा तुम्ही 100% बघायला या. बघितल्यानंतर त्या शाळेत तुम्हाला समाधान वाटेल, समाधान 100% मिळेल. एकंदरीत जर बघितलं तर शेगाव जिल्हा परिषदेमध्ये आता तुमची प्रामुख्यानं लढत होणार आहे भाजपशी. त्यामुळे काय सांगता येईल तुम्हाला, तुमची लढत भाजपची नाही. जरी भाजपची लढत असेल तर तिथं माझं काम आहे, काम महत्वाचं आहे. कामाच्या जोरावर मी मला उमेदवारी पाहिजे, मैदान मारू शकतात. कामाच्या जोरावर मी 100% मैदान मारणार आणि मी सतत 24 तास लोकांच्या कामात आहे. तुमच्या जे शेगाव जिल्हा परिषद मतदारामध्ये जे मतदार आहेत आता नव्यानं झालेले किंवा जुने, त्यांना काय शेवटचं सांगू शकता तुम्ही? माझं एकच प्रामाणिक मत आहे की
आता नव्यानं भाजप असो किंवा इतर मित्रपक्ष असो, त्यांनी काय चालू केलंय, पैसे द्या आणि मत विकत घ्या. पण माझं मतदारांना एकच विनंती आहे की बाबा आपण आज 5,000 4,000 मताला घेतलं, विकलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मताचा अधिकार कशासाठी दिला आहे? सर्वात मोठा गौतम अदानी असो किंवा उद्योगपती असो, त्यालाही एकाच मताचा अधिकार आहे आणि गरीबातल्या गरीब माणसालाही एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळं त्या मताचं मोल चांगल्या माणसाच्या पदरात टाकावं. आणि श्रीमंत लोक आज असं झालंय की बाबा पैसा आहे का मग इलेक्शनला उभा राहावा. मग पैसेवाला पैशाचा परत मागा लागतोय, तुमच्या कामाला वेळ नाही त्याला. आणि पैसे घेतल्यामुळं तुम्ही त्याला एवढं बोलू शकत नाही, माझं काम झालं पाहिजे. त्यामुळे मतदारांनी काय करावं, चांगला सुशिक्षित, उद्या आपण त्याच्याकडे गेलो तर त्या माणसानं आपलं काम करावं, अशा माणसाच्या पाठीमागं मतदारांनी ठामपणे उभा राहावं, तरुणांनी ठामपणे उभा राहावं, असं मी मतदारांना माझ्या माध्यमातून आवाहन करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीत मी 100% जिल्हा परिषद लढवणार आहे. तरी सर्व शेगाव जिल्हा परिषद गटातील मतदार जनतेने मला मतदान करून माझ्या पाठीमागं ठामपणे उभा राहावे आणि या शेगाव जिल्हा परिषद गटाच्या सेवा करण्याची संधी मला आपल्या माध्यमातून मिळावी. जर तुम्ही मला चांगल्या पद्धतीनं मतदान दिलं तर मी तुमचा कायमस्वरूपी तुमच्या कामासाठी कायमस्वरूपी तत्पर आहे. तुम्ही कधीही मला बोलवलं, फोन केला तर मी तुमच्या हर एक अडचणीला येणारा माणूस आहे. त्यामुळं या शेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व सुज्ञ मतदारांनी आणि जनतेने, तरुणांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहून मला सांगली जिल्हा परिषदेच्या काम करण्याची संधी द्यावी, ही मी आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत शेगाव जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार माननीय माजी चेअरमन किसनजी टेंगले साहेब. गेल्या 20-25 मिनिटाच्या पहिल्याच मुलाखतीमध्ये अतिशय तत्परतेनं अतिशय चांगली माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. कशा पद्धतीनं राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश झाला, अगदी चौथीला असल्यापासून महादेव जानकर यांचं भाषण ऐकत ऐकत ते राजकारणामध्ये प्रवेश केले. आज ते पश्चिम महाराष्ट्राचे रासपचे उपाध्यक्ष आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते त्या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि कशा पद्धतीनं संपूर्ण शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा डिजिटलायझेशन कशा पद्धतीनं करता येईल याचं एक मोठं व्हिजन त्यांनी खांद्यावर घेतलेलं आहे. ते शिवधनुष्य खांद्यावर घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये ते उभारणार आहेत. निश्चितपणे 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी रणधुमाळी सुरू होणार आहे. टेंगले साहेब, आपण आमच्याशी येऊन या ठिकाणी संपूर्ण माहिती देऊन एक चांगली चर्चा या ठिकाणी केल्याबद्दल मी TV1 मराठी परिवाराकडून तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.